आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी. नमस्कार. आजच्या मीटिंगमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मागच्या आठवड्यातील बोटांचे ठसे व्हिडिओ आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेल. तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा. आता आजचे काम सुरू करूया. तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू. आता आपण पुढची कृती करूया, जिचे नाव आहे चला करून पाहूया. मातांचे 2 गट करा. टेबलावर रंगीत पाण्याने भरलेल्या 2 प्लास्टिकच्या बाटल्या ठेवा. मातांच्या कपाळावर धाग्याच्या साहाय्याने पेन किंवा पेन्सिल बांधा. लीडर मातेने 1, 2, 3 म्हटल्यावर मातांनी हात न वापरता ती वस्तू बाटलीत घालून धागा कैचीने कापायचा आहे. जी माता सर्वात आधी आपले काम पूर्ण करेल ती विजेती असेल. हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच पॉज करू. आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया. योग शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे शरीर बळकट आणि मन एकाग्र होते. आपण आपल्या रोजच्या जीवनात योगाचा नक्कीच समावेश केला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की योग शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. यामुळे शरीराला ताकद मिळते आणि मानसिक एकाग्रतेलाही मदत होते. महिलांच्या आरोग्याच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी योगासने अत्यंत आवश्यक आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या योगासनांमुळे महिलांना कोणते फायदे होतात. या आसनाचे नाव आहे प्राणायाम. हे करण्यासाठी तुम्हाला प्रथम सुखासन किंवा पद्मासनात बसायचे आहे. यानंतर आपले हात गुडघ्यावर सरळ ठेवायचे आहेत. आता तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि काही वेळ रोखून धरल्यानंतर ओम हा शब्द उच्चारत श्वास सोडायचा आहे. तुम्ही असे 10 ते 15 वेळा करू शकता. पुढील आसन आहे कपालभाती. कपालभाती केल्याने बरेच फायदे होतात. हे आसन करण्यासाठी तुम्हाला प्राणायामाच्या मुद्रेत बसायचे आहे. त्यानंतर तुम्हाला संथ गतीने श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार ही क्रिया करू शकता. लक्षात ठेवा, श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा वेग जास्त नसावा. दोन्हीमध्ये संतुलन ठेवा. पुढील आसन आहे उत्तनासन. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहा. नंतर श्वास घ्या आणि खाली वाका. आता तुमचे हात तुमच्या नडगीकडे म्हणजेच पायाचा मागचा भाग टाचेच्या 4 इंच वर इथे टेकवा. आता छातीने गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. काही काळ याच स्थितीत राहा. या दरम्यान तुम्हाला संथ गतीने श्वसन करणे आवश्यक आहे. तुम्ही हे आसन 8 ते 10 वेळा करा. या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा. चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या. हे मजेदार खेळ क्रमांक 1. मुलांना वेगवेगळ्या भावनांचा अनुभव द्या. त्यांना 5 पर्यंत मोजणे, स्वतःला मिठी मारणे, दीर्घ श्वास घेणे इत्यादी पद्धतींचा सराव करण्यास प्रोत्साहन द्या. खेळ क्रमांक 2. वनस्पतींबद्दल जाणून घेण्यासाठी मुलांसोबत परिसराला भेट द्या. पाने, फुले अशा वेगवेगळ्या भागांबद्दल चर्चा करा. दिलेल्या वर्कशीटमध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे. त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या. दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का, हा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.